जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सॅप महिला अंडर 19 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि कोणत्या देशाला संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना या स्पर्धेचं संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आलेलं आहे. या ज्या स्पर्धा होत्या याचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं आणि बांगलादेशने ही स्पर्धा चौथ्यांदा तर भारताने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. स्टेम क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर आता स्टेम क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी स्वाती हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. या स्वातीचा फुल फॉर्म काय असं सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर नोट करा, स्वाती म्हणजे सायन्स फॉर वुमन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. यासह इथे स्टेमचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स अँड मेडिसिन असा याचा अर्थ होतो. आणि या विषयांमध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी हे स्वाती पोर्टल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्चनं तयार केलेलं आहे. बरं, या पोर्टलचं लॉन्चिंग कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद यांच्या हस्ते या पोर्टलचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. भारताचे पहिले सीडीएस दिवंगत जनरल रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण हे डेहराडून या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. डेहराडून हे उत्तराखंडमध्ये स्थित असून डेहराडूनमधील टोन्स ब्रिज स्कूलमध्ये या पुतळ्याचं अनावरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे बिपिन रावत आहेत हे भारताचे 27वे लष्कर प्रमुख होते. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. लक्षात ठेवा, सीडीएस दिवंगत जनरल रावत यांचा पुतळा हा डेहराडूनमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा. आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता ही जी आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद हे कोटी डी आयव्हर या देशानं पटकावलेलं आहे. कोटे डी आयव्हरने अंतिम सामन्यात नायजेरियाला हरून ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली आहे. याआधी या देशाने 1992 आणि 2015 मध्ये सुद्धा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. बरं, या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर कोटे डी आयव्हर या देशामध्येच या स्पर्धेचं आयोजन 13 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव काय होतं? तर अक्वाबा असं या स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव होतं. प्रश्न क्रमांक 4. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? तर आता जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ही ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात येत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येईल, कारण हे अशा प्रकारची भारतातीलच नसून जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी असणार आहे. आणि ही जी ब्लॅक टायगर सफारी असेल ही ओडिशा राज्यातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ 200 हेक्टरमध्ये पसरलेली असणार आहे. बरं, ब्लॅक टायगर म्हणजे काय? तर मेलॅनिनच्या असंतुलनामुळे त्यांच्या अंगावरील पट्टे हे अधिक गडक व दाट काय असतात, यासाठी यांना मेलॅनिस्टिक अथवा ब्लॅक टायगर म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारच्या वाघांची संख्या ही सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे ही ब्लॅक टायगर सफारी सुरू करण्यात येत आहे. बरं, आता इथे वाघाचा उल्लेख आला आहे. एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की प्रोजेक्ट टायगर हा कधी सुरू करण्यात आला होता? तर प्रोजेक्ट टायगर हा 1973 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. यासहच हे सुद्धा लक्षात ठेवा, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी ही केरळमध्ये तयार करण्यात येत आहे. भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन मुंबईमध्ये करण्यात आलं आहे. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफीची पायाभरणी ही तेलंगणामधील हैदराबादमध्ये करण्यात आलेली आहे. देशातील पहिल्या हायपर वेलॉसिटी एक्सपेन्शन टनल टेस्ट सुविधेचा विकास हा IIT कानपूरने केला आहे. देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर हे बिहारमध्ये उभारण्यात आलं आहे. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट ही शरयू नदीमध्ये चालवण्यात येत आहे. सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन हे मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं आहे. भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश तर जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचे अनावरण हे तेलंगणामध्ये करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या देशाने AI जनरेटेड रोबोकॉलवर प्रतिबंध लावला आहे? तर नुकताच आता अमेरिका या देशाने AI जनरेटेड रोबोकॉलवर प्रतिबंध लावलेला आहे. या AI जनरेटेड रोबोकॉलचा उपयोग करून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत होती. त्यासाठी आता अमेरिकेने या AI जनरेटेड रोबोकॉलवरच प्रतिबंध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा.
36वा राष्ट्रीय पुस्तक मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे? मित्रांनो, या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याची आशियातील सर्वात मोठा पुस्तक मेळा म्हणून गणना केली जाते व यावेळेच्या 36व्या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचं आयोजन हैदराबादमध्ये करण्यात येत आहे. हैदराबादमधील NTR स्टेडियममध्ये 9 फेब्रुवारीपासून हा पुस्तक मेळा सुरू झाला असून 19 फेब्रुवारीपर्यंत हा पुस्तक मेळा चालणार आहे. बरं, यंदाच्या या पुस्तक मेळ्याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर हैदराबाद बुक फेअर सोसायटीद्वारे यंदाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 7वा, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या महास्वप्नकुडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे महास्वप्नकुडू पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक हे पी विक्रम हे आहेत. पी विक्रम हे एक पत्रकार असून त्यांचं हे पुस्तक एन चंद्रबाबू नायडू यांच्यावर आधारित आहे. लक्षात ठेवा, महास्वप्नकुडू या पुस्तकाचे लेखक हे पी विक्रम हे आहेत. याबरोबरच या आधी जे पुस्तक प्रकाशित झाले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, एस जयशंकर यांचं वाय भारत मॅटर्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. MJ अकबर व के नटवर सिंग यांचं गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स, प्रोफेसर KP सिंह यांचं मोदी ॲट DU, चित्रा बॅनर्जी दिवाकरून यांचं अन अनकॉमन लव, द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती, रघुराम राजन व रोहित लांबा यांचं ब्रेकिंग द मोल्ड, तर अशोक टंडन यांचं द रिव्हर स्विंग हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर सरोजिनी नायडू यांची 13 फेब्रुवारी रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर यंदा सरोजिनी नायडू यांची 13 फेब्रुवारी रोजी 145वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. सरोजिनी नायडू यांच्याविषयीचे हे पॉईंट लक्षात ठेवा. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. त्यांना भारताची कोकिळा म्हणून देखील ओळखलं जातं व त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्याने उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्य केलं होतं. तसेच 1925च्या कानपूर काँग्रेस अधिवेशनात अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या त्या पहिल्याच भारतीय महिला होत्या आणि त्यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता असं जर विचारलं तर गोल्डन थ्रेशोल्ड हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, यंदाचा आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर आता यंदाचा आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस हा 12 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे. हा जो आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस आहे हा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो व यावेळेचा दुसरा सोमवार 12 फेब्रुवारीला होता. त्यासाठी हा दिवस 12 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.